नाही जमत तर नाही जमत. नाही जमत तर नाही जमत. हा ना. असं कसं काय बोलतो तू? तुझ्यामुळे माझा जमाना. माझ्यामुळे तुझं ना जमाना. हा. अरे तू करतो काय? पोरी कारच्याला सांगायचं काय? हा, पारावर बसवतो, गावात हिंडतो, पुड्या काड्या खाऊन थुकतो. हे पाहुणे राव विचारणार ना, 4 ठिकाणी चौकशी करणार. बोले माझ्यामुळे व्हायना. अरे माझंच तुझ्यामुळे व्हायना. शांत बस. माझ्या घरचे बरोबर सांगायचे पाहुण्याला काय सांगायचे ते. गावात पाहुणे आले का तू बघ तो दिसला सोबत का वाट लागली माझी. बर. अरे मी दिसला म्हणून तरी बोर ठीक आहे. अरे बाप. वय तुझं धोक्याचं हाय ग. टोंग टोंग धाकीची किंग धाकीची किंग. काय चालू होतं? कसला चालत होता? कसला संजू बाबा. भाई फील आला. फील खरंच. ती चाललं आपण म्हणतो एकदम प्रॉपर होता. प्रॉपर. भाई संजू बाबा स्टाईल दिसायला तसा धड धाकड दिसतो गडी. बघ ना येड्या. पर्सनॅलिटी वाई विषय नाही त्याची राव. नाद नाही करायचं नाद. हा. 1.5 फुट्या बघ हे. जमत का? जबरदस्त. हाँ मग विषय का तिथं? हे माँ इसको बोलते घोड़ा और इसको बोलते मॅगझिन. मैगजीन। हाँ। ये डाल दिया इसमें और तान दी जिस पे तान. खाली कर गोळी लागेल त्याला. हाँ। होय. भारी भारी जाऊन तो एक नंबर. डिट्टो कॉपी करतो. हा भाई जबरदस्त स्टाईल आहे. काय म्हण गंठन तुझी. त्याची ग्रॉस्पिंग पॉवर जबरदस्त आहे. ग्रास्पिंग पॉवर. हा ग्रास्पिंग पॉवर खरंच जबरदस्त आहे. संजू बाबा. यू को मग. हा. वा वा वा. अरे बाप रे बाबा. आता आहे गावात कोटा गावाला कोटा नाही. मी काय तुझ्या संग कुठे येणार नाही. तू मस्त सजून धजून आज माझ्या समोर येऊन बसली ना, अजिबात मला कुठे जायचं नाही. तुम्हाला टेन्शनच जास्त येते. कौतुक तर करत नाही कधी. मग मला माहितीये ना, सजून धजून बसायचं आणि मग हळूच लावाय. आज आपण सासरवाडीला जाऊ, आज इकडे जाऊ, आज तिकडे जाऊ, येतो चालू असतं नेहमीच. मैं हूँ खलनायक. बाबू अगो बाय बाय बाय. हे काय नवीन खुळगंठन भाऊजी? संजू बाबा. कोणता बाबा? संजू बाबा. संजू तो वर तुतार करून चालतो तो खालच्या आळीचा संजा का? तो नाही संजू बाबा. रघुभाई 50 तोला. बाबू आज काय गरज नाही गावात. अरे विठ्ठल काने अय. क्या दाती चक्रा है तू. 6 के 6 गोलियां डाल दूंगा. हिरो का काय? हाँ मग संजू बाबा दिसतो का नाही एकदम. दिसतात बर का थोडे थोडे. पण मी काय म्हणते गंठन भाऊजी, त्याला 350 का काय गर्लफ्रेंड होत्या. आपल्याला आहे का एखादी? गर्लफ्रेंड? हा 350. 350. अरे घंट्या ते खरे. त्याला खरोखर 350 गर्लफ्रेंड होत्या. तू लग्न व्हाय ना. आणि ह्यो संजू बाबा. आधी मला 350 गर्लफ्रेंड करावे लागतील. हो. 350. नायक नहीं खलनायक हूँ मैं. अरे एक एक गावात नमुना आहे बा आपल्या. गावात काय घर दिसत नाही आज. अरे बाळू, काय रे? तुला जर कोणी गावात नडलं ना, डायरेक्ट आपल्याला सांग. एक 47 असा धाड 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 गोळ्या घालन ना. तू हा येतो आईला. किधर से खरीदली? ये डायरेक्ट AK-47 है. क्या इधर से लाई? अरे तू नहीं समझेगा. मैं रघु रघु 1.5 फुटिया. तू चिंता मत कर. कौन 1.5 फुटिया? तुम मैं? और वो अपना मांडोली बादशाह है ना, उसको बोलना मैंने बुलाया है. कौन मांडोली बादशाह? वो अपना रिक्शा वाला. श्याम है. हाँ उसको बोल रघु भाई ने बुलाया है. रघु भाई ने बुलाया है. हाँ असं त्याला सांगू का? हाँ उसको बोल वैसा. हा बोलता. मैं भी शराफत से जीता मगर. आईला या घंट्याचे आज एक नवीन खोल घेतलं वहिनी. अय मांडोली बादशाह. काय बळ तेरे को वो संजू बाबा ने बुलाया है. संजू बाबा? हाँ. ते म्हातारा कधी राख माझीच. अरे म्हातारा नाही, मग ते आपल्या गावात नाही का एक आता नवीन संजू बाबा तयार झालाय. आपल्या गावात संजू बाबा तयार झाला? हा. अरे वा. त्याचं काय? त्यांनी तुला भेटायला सांगितलंय. गंठ्या आज नवीन संजू बाबा झालाय देऊ. अरे बा. ते म्हणला तो आपला नाही का मांडवली बादशाह. आता हे मांडवली बादशाह कोण? अरे तुला म्हणतोय त्यो. मी मांडवली बादशाह. हा. तुला त्यांनी भेटायला सांगितलंय. त्याला अर्जंट भेट बाबा, काय काम आहे मला नाही. भेटन कुठं देऊ मला? आता कुठं तरी गावात चक्कर मारित असन त्यो. 156 आहे आणि समोरून चाललेला आहे. जपू ना. अरे आता काय सांगू विचारूच नको. भेट त्याला बर का. काय मांडवली करायची काय? मुझको
मोहब्बत से लगता था डर. मग संजय बाबा मला बोलवलं होतं म्हणे. हा बोला. ना मोबाईल दे ना तुझा. मोबाईलचं काय करायचं? रील बघायचे. हा अरे वा. धरी आणि ही रायफल आहे काय? रायफल आहे AK-47. म्हणत होता. हॅलो अय अरे संगीता, मी संजू बाबा बोलतोय. मला आहेत ना 350 गर्लफ्रेंड करायचे आहेत. तू आहे का इच्छुक? 500 रुपये रोज TADA भेटल आणि PF पण कट होईल. ओके. सुजाताबाई, मी संजू बाबा बोलतोय. मला आहे ना 350 गर्लफ्रेंड करायचे आहेत. तुम्ही आहे का इच्छुक? खाऊन पिऊन 500 रुपये रोज आणि फंड कट होईल. ओके. हॅलो शालू, मी संजू बाबा बोलतोय. मला आहे ना 350 गर्लफ्रेंड करायचे आहेत. तो आहे का इच्छुक? 500 रुपये रोज TADA वेगळा आणि PF कट होईल. ओके. हॅलो वहिनी, संजू बाबा बोलतोय. मला आहे ना 350 गर्लफ्रेंड करायचे आहेत. तुम्ही आहेत का इच्छुक? हा ठीक आहे ओके. झालं असं झालं ना. चलियो का? का रे? अरे मांडोली बादशाह कुछ नवे मांडोली कर रहा था. माझ्या फोनवर मांडवली करीत होता का? तू आजा शाम को अपने अड्डे पे, तुझे बियर पिलाता हूं. अरे वा, भारी वापर या. हे, अरे आपल्या गावात आता संजू बाबा आलाय, नवीन संजू बाबा. अरे ती असं लाकूड घेऊन फिरतोय आणि नुसते म्हणतो तुला गोळी घालीन. तुला माहितीये का चेअरमनला काय म्हणला? विठ्ठल काने. विठ्ठल काने, अगर तू बोला ना तर भून दूंगा. आणि मला काय म्हणला? 1.5 फुट्या. त्याला म्हटलं अरे मी 1.5 फुट्यासारखा दिसतो का? ते तर जाऊ दे. आपला श्याम आहे का, श्यामला काय म्हणला? मांडवली बादशाह, अगर वो मेरे को मिलेगा ना तर मैं उसको खल्लास कर दूंगा. आईला भो या गांड्याचा अवघड आहे. साऱ्या गावात धुमाकूळ घातलाय त्यांनी. गाडी कोण लावली? कोणी? म्हणजे तुम्ही केला बाई कांडे? आईला भो आता ते साऱ्या गावात हिंडतोय. काय विचारूच नको, काय नको. आईला या गांड्याची अवघड आहे रे भाऊ. तुम्हाला माहिती बाळू भाऊ, त्या भुंग्याला एकदा काडी लावली ना, अख्ख्या गावात तो गांठ्या फक्त आता साप द्या ना, डोक्यातच लाकूड घालतो त्याच्या नालायकाच्या. गांठ्या पाहिला कुठं? नाही राव. का बरं? अरे सगळा धुमाकूळ घातलाय गावात तिने. काय केलं असते? अरे त्या आमच्या चेअरमन बाईनी म्हणजे काय झालं तुला पहिल्यापासून किस्सा सांगतो. त्या गांठ्याला लागलंय त्या संजीव बाबाचं, संजय दत्तचं खूळ. ते स्वतःला लागलाय संजय दत्त समजायला. मग आमची चेअरमन बाई म्हणली त्या संजय दत्तला 350 गर्लफ्रेंड होत्या, तुला आहेत का? त्यांनी असं ते खोळ डोक्यात घेतलं का प्रत्येकाला, गावातल्या प्रत्येक बाईला म्हणते माझी गर्लफ्रेंड होती का. आणि कोणाला म्हणा का, म्हणजे आमच्याच भूखंडावर तो ताबा घ्यायला लागलाय. म्हणजे शाली, संगी आणि सुजाताला म्हणलाय तो. सुजाताबाईला सुद्धा म्हणलाय की माझी गर्लफ्रेंड होती का. आता असं म्हणल्यावर मी सोडीत असतो नाही. पण तुम्हाला काय माहिती की तोच म्हणलाय असं? अरे 100% आपल्या गावात आतापर्यंत जर कोणतं कांड झालं, काहीच झालं, गांठ्याशिवाय कोणी केलंय का? नाही. बरोबर नाही ना केलं. मग 100% गांठ्यानीच केलेलं आहे. मी आता आहे ना, तो सापडला ना तुला दवाखान्यातच दिसणार आहे. तुम्हाला फक्त भेटू घेते. शिरुता त्या गांठ्या पाहिला कुठं? क्या विठ्ठल काने? आयला तुला अख्खं गाव शिव देतो मी. कमले डाळिंब होता मारू राव. कामल्या प्रियाम्या हा बघ गांठ्या साप. धूम मचाले. अरे काय चाललंय? काय अहो तुम्हाला काय माहित नाही का? काय माहिती? अहो याच्या डोक्यात खुळ घुसलंय ते संजीव बाबाचं, संजय दत्तचं.
आणि ह्यो चलवतो असा काय काय म्हणते तरी त्याला जे वास्तव मधला रघु रघु. हा मग काय झालं? तेव्हा आला होता संजू बाबा होऊन तिथं आमच्या घरी. मग आम्हाला म्हणला मी संजय दत्त आहे. आमची मंडळी म्हणली त्या संजय दत्तला 350 गर्लफ्रेंड होत्याच ना. आणि याच्या डोक्यात ते खुळ बसले, अख्ख्या गावात बायांना फोन करतोय आणि म्हणतो माझी गर्लफ्रेंड होता का. सुजाताला फोन केलाय, शालीला फोन केलाय, सगळ्यांना फोन केले त्यांनी. याच्या डोक्यात लाकूड घालू नाही तर काय करू मी. गंठ्या सगळ्या बायांना फोन लावतो गर्लफ्रेंड म्हणतो, चपलीने तोंड आणाव नाही का तुझं? मी तरी काय करू सरपंच, वय वाढत चाललंय, कोणीच मुलगी द्यायला तयार नाही. डोळ्यासमोर नुसतं अंधार आहे. गावात कोणीच लग्न झालं ना रात्रभर झोप येत नाही. कोणी आपल्या मुलांना शाळेत सोडायला जाताना दिसलं की लय वाईट वाटतं मनाला. तरी मी आपला कसा बसा माझ्या कल्पनेच्या विश्वात जगतोय. या दोघांनी तरी काय करावं? चेअरमन पाहिली का आजच्या सिंगल पोरांची अवस्था? अहो आपल्या पिढीने ज्या गर्भात मुली मारल्या ना, गर्भ काढून टाकले आणि त्याच्या जागेवर पोरांचे गर्भ ठेवले. आज त्या पोरांनाच मुली भेटणार. हे यालाय ना सगळे दोष आपलाय. हे आपल्या पिढीने ना या असे गोंधळ घातल्यामुळे ना आजच्या पोरांना साध्या लग्नासाठी पुरी सुद्धा भेटणार. खरंय बरं का सरपंच, आता स्त्री भ्रूण हत्या जरी कमी होत असली समाजामध्ये, तरी ह्या सिंगल पोरांचा प्रश्न आहे ना खूप मोठा समाजापुढे उभा आहे. चेअरमन याच्यावर एकच उपाय आहे. मित्रांनो, तुम्ही जर अजूनही सिंगल असाल ना तर रात्रंदिवस कष्ट करा, नोकरी करा, व्यवसाय करा, काय बिझनेस करायचा तो करा, भरपूर पैसे कमवा. म्हणजे काय होईल, मुलीच्या बापाला तुमच्या उमऱ्यापर्यंत यावंच लागेल आणि तुमचं लग्न झाल्याशिवाय राहणार नाही. सारे झाले इथे गोळा, कॉम धाम नको या चटावर डोळा.